भूमिका त्यांनी सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढे मांडलेली आहे। अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नक्कीच आहे की ज्या ज्या घटकांच्याकडे जे असेल त्याला अजिबात धक्का न लागता ते देण्याच्या संदर्भामध्ये जी काय कारवाई करायची असेल ती घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीमध्ये सरकारने करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे। शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीमध्ये आता मुख्यमंत्री पदावरून कुठेतरी वाद उफाळताना पाहायला मिळतं। नागपूर काँग्रेस कमिटीची बैठक झाली, त्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा असा एक आक्रमक पवित्रा जे आहेत ते त्यांचे आमदार विकास ठाकरे आणि अतुल लोंढेंनी घेतलेला पाहायला मिळतोय। दुसरीकडे संजय राऊत उद्धव ठाकरेंचं नाव समोर करताना पाहायला मिळतं। तिसरीकडे शरद पवार हे म्हणतात आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीयेत। सातत्याने महाविकास आघाडीकडनं महायुतीवरती प्रहार करताना पाहायला मिळतात, परंतु महाविकास आघाडीमध्येच आता मुख्यमंत्री पदावरून वाद आहे। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर वाद आहेत एवढ्यापुरतं सीमित नाही तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षामध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदावर आणि मंत्री पदावर होणाऱ्या जे कधी होणार नाही त्याच्याबद्दलचे वाद त्या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना कशा पद्धतीने सामोरं जाता येईल आपल्याला पाहायला मिळेल। आता वर्षाताई गायकवाड लोकसभेचे सदस्य आहेत, अत्यंत खूप हुशार आहेत। विधिमंडळामध्ये आम्ही सोबतही काम केले, त्यांचे वडील एकनाथराव गायकवाड यांच्यासोबत सुद्धा काम केले। त्या दिवशी तर त्यांनी काँग्रेस अंतर्गत बॉम्बच टाकून टाकला, कारण कदाचित नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार या साऱ्यांच्या बाबतीमध्ये वेगळी भूमिका असेल म्हणूनच वर्षाताईंनी त्या दिवशी एक वेगळी भूमिका त्या ठिकाणी सांगितलं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळेच मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये घटक पक्षात सोडा, घटक पक्षाच्या अंतर्गत सुद्धा प्रचंड प्रमाणावरची एकतरीची संधी आहे असं ऐकायला मिळतं आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी आहे। महायुतीमध्ये